नमस्कार. आज आपण या ठिकाणी आपल्या निढळ गावचे प्रशांत खुसपे उर्फ बाबा यांची आज आपण गाठ घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं एकदा ओळख सांगा ना. माझं नाव प्रशांत साहेबराव खुसपे पाटील आहे. मी निढळगावचा सुपुत्र आहे, म्हणजे एक आदर्श गावचा सुपुत्र आहे. मला अभिमान आहे की माझा जन्म या निढळगावमध्ये झाला. बर. आणि आपलं शिक्षण किती झाले? माझं इंजिनिअरिंग झालं आहे NTC मध्ये. NTC मध्ये इंजिनिअरिंग झालं. एज्युकेशन पुण्यामध्ये झालेलं आहे. बर. हां. आणि तुम्हाला या समाजसेवेची गोडी कधीपासून लागली? मी 2000 म्हणजे इंजिनिअरिंगला असताना दुष्काळ पडलेला 2013 साली. तेव्हा आम्ही बीड जिल्ह्यामध्ये एक दादेगाव म्हणून गाव आहे, तिथं आम्ही म्हणजे दिवाळीमध्ये एक 5-6 लाख रुपयेचं एक म्हणजे दिवाळीचं किट वाटप केलेलं. आपल्यापासून मग म्हणजे मला समाजाची ओढ आहे आणि मला आवड पण आहे. तुम्ही जनसंपर्क कसा ठेवता या भागामध्ये? मी सामान्यातले सामान्य कार्यकर्ता आहे. म्हणजे मला आवड आहे, म्हणजे लोक मला आवडतात. म्हणजे जेवढं जास्त म्हणजे माझं फ्रेंड सर्कल पण जास्त आहे, मित्रपूर जास्त आहे आणि मला म्हणजे लोकांच्यात राहणं मला आवडतं. आणि आता आपण कोणत्या पक्षाचं काम करत आहात? मी आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करत आहे. मी आत्ता महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट उद्योग विभाग. या भागातल्या काय समस्या आहेत असं वाटतं आपल्याला? या भागामध्ये आता पाण्याची तर समस्या म्हणजे एक 90% सॉल्व्ह झालेली आहे. रस्ते. आता राहिला तो प्रश्न फक्त उद्योगधंदे आणि रोजगार निर्मिती. आणि उद्योगधंदे म्हणजे कसे, आपल्या महिला जर सक्षम केले आपण, म्हणजे महिलांसाठी एक छोटे छोटे उद्योग जर आपण दिले, म्हणजे थोडक्यात एक पापड उद्योग आहे, चटणी, म्हणजे असे कुरवड्या, असे छोटे छोटे भरपूर उद्योग आहेत. ते जर एक बचत गटासाठी आपण एक फेडरेशन तयार करून किंवा 10 महिला एकत्र करून त्याला छोटे छोटे उद्योग करून दिले उद्योग विभागामार्फत, मग त्यासाठी सबसिडी पण आहे, 35% सबसिडी आहे म्हणजे गाव लेवलला. तर त्यांना या गोष्टीची म्हणजे माहितीच नाही की बाबा आपल्याला म्हणजे हे लोन देतात उद्योग विभागामार्फत, म्हणजे गव्हर्नमेंट लोन देते पण त्यांच्यापर्यंत ते पोचतच नाही आणि त्याला माहिती नसल्यामुळे ते म्हणजे गोष्टी पण ते पोचतच नाहीत. तर आपल्याला थोडं साक्षरता करणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून महिला आपल्या सक्षम झाल्या पाहिजेत. जर महिला आपल्या सक्षम झाल्या तर भविष्यातली पुढची पिढी म्हणजे पूर्ण समाज आपला वेल एज्युकेटेड होऊ शकतो 100%. म्हणजे कोणताही मुलगा किंवा मुलगी अशिक्षित राहणार नाही. ती शिक्षण 100% इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, कोण क्लासरूम अधिकारी होईल, म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत. मग तुम्ही मतदारांना काय सांगू इच्छिता? मतदारांना मी हेच बोलू शकतो की आता रोड झाले, रस्ते झाले, पाणी झालं, आता आपण थोडं म्हणजे फायनान्शियल डिपार्टमेंटकडे वळू की आपल्या घरी जास्तीत जास्त आपण उद्योग करून पैसे निर्मिती कशी करू शकतो आणि आपल्या मुलांसाठी चांगलं एज्युकेशन कसं देऊ शकतो, ह्याच्यासाठी माझा प्रयत्न राहील. धन्यवाद आपण मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. मी प्रशांत साहेबराव खुसपे पाटील. माझं गाव निढळ आहे. माझा जन्म निढळचा आहे. मी महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेसचं सध्या काम करत आहे उद्योग विभाग. तरी खटाव गटातून म्हणजे खटाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद खटाव गट आहे, तिथून मी माझ्या उमेदवारीचा फॉर्म भरत आहे. तरी मला सगळ्यांनी भरघोस मतांनी विजयी करा ही विनंती. धन्यवाद.